कल्याणमध्ये उच्च न्यायालयाच्या टंकलेखन परीक्षेच्या केंद्रावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळलाय. परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या संचालकांनी केलेल्या कथित बेजबाबदार वक्तव्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVP कडून तीव्र निषेध करण्यात आलाय. कल्याणच्या APMC मार्केटमध्ये उच्च न्यायालयाच्या टंकलेखन परीक्षेचं केंद्र आहे. मात्र या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परीक्षा केंद्रावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर परीक्षा घेणाऱ्या संस्थेचे संचालक वानखेडे यांनी एका मुलाखतीदरम्यान कथितरित्या बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. या वक्तव्यामुळे विद्यार्थी आणि परीक्षार्थींमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. याच पार्श्वभूमीवर ABVPच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी त्यांच्याबाबत अशा प्रकारची वक्तव्य करणं योग्य नाही, अशी भूमिका ABVP कडून मांडण्यात आली. तसंच परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांशी संबंधित विषयांवर बोलताना जबाबदारी आणि संवेदनशीलता जपावी, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी ABVP कडून करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर संबंधित संस्था आणि प्रशासन काय भूमिका घेतं याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. नमस्ते, शांतनु बिरोजे, कोकण प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. सगळ्यांना ही कल्पना आहे की जवळपास 2 दिवसापूर्वी रविवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती स्थित APMC सॉर्नेट ह्या ऑनलाईन परीक्षा केंद्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठासाठीच्या लिपिक भरतीच्या परीक्षा झाल्या. त्या परीक्षांच्या सुरुवातीपासूनच सगळ्या प्रकारची अव्यवस्था होती. कीबोर्ड, माऊस, CPU सारखी उपकरणं काम करत नव्हती. विद्यार्थी लॉग इन व्हायच्या आधीच लॉग आउट होत होते आणि परिणामी परीक्षांचे निकाल सुद्धा नकारात्मक लागत होते, फेल असे दाखवत होतं. त्या दिवशी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. उत्तरदायी अधिकाऱ्यांच्या समोर घेराव सुद्धा घातला आणि त्यावेळी मात्र परीक्षा केंद्राचे समन्वयक सॉर्नेट इन्फो IT इंजिनियर्स नावाच्या संस्थेचे संस्थाचालक असणारे वानखेडे यांनी कसल्याही प्रकारचं उत्तरदायित्व घेतलं नाही, कसल्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाही. विद्यार्थ्यांचे 2 शब्द संवेदनशीलपणे बोलण्यासाठी सुद्धा ते झाले नाही. परंतु काल अचानक एका नामांकित वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देत असताना त्यांना खंत फुटला, त्यांना दिवा स्वप्न पडलं आणि त्यांना असं वाटू लागलं की या सगळ्या प्रकारामध्ये, किंवा त्यांनी असं धादांतपणे खोटारडं विधान केलं की या सगळ्या प्रकारामध्ये ते सुद्धा जबाबदार नाहीयेत, ते सगळ्याच प्रकारे बरोबर होते. या अत्यंत धक्कादायक, लज्जास्पद, निंदनीय आणि बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून सॉर्नेटच्या संस्थाचालक श्री वानखेडे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून, सदर प्रक्रियेला गती म्हणून विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आज कल्याण शहरामध्ये त्या वक्तव्याचा, त्या व्यक्तित्वाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. सगळ्यात महत्वाचं, त्यावेळी 2 वेळा पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या माध्यमातून हायकोर्टाशी आमचा संवाद झाला. 2 वेळा त्यावेळी त्यांनी पत्र एडिट केलं, अपडेट केलं, परंतु अंततः त्यांनी त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ऍबसेंट हा रिमार्क न लागता विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आयोजित होईल आणि लवकरात लवकर आयोजित होईल. आम्ही सुद्धा त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्या अल्टिमेटमच्या कालावधीमध्ये शाश्वत किंवा ठोस अशी कृती नाही दिसली तर विद्यार्थी परिषद परत एकदा या सगळ्यामध्ये अजून मजबूतीने होते.